26 मार्च 2026 रामनवमी विशेष राशी भविष्य. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 26 मार्च 2026 रोजी येणारी श्री प्रभू रामचंद्राची जयंती म्हणजेच रामनवमी. तर हा दिवस आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तर या शुभ मुहूर्तावर ग्रहांची स्थिती आणि प्रभू रामांच्या आशीर्वादाने सर्व 12 राशींच्या जीवनावर काय परिणाम होईल याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. तर रामनवमी विशेष. आता चैत्र शुद्ध नवमी एक आध्यात्मिक आणि ज्योतिषीय पर्व. चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर आणि कर्क लग्नात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला असे शास्त्रामध्ये मानले जाते. आता 2026 या सालाची ही रामनवमी अनेक अर्थाने खास अशी आहे. आता या दिवशी केवळ धार्मिक उत्सवच नसून आकाशातील ग्रहांची स्थिती मानवी जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी अनुकूल अशी ठरत आहे. तर आता श्री प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. आता ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत सूर्य बलवान असतो, कुंडलीमध्ये जेव्हा सूर्य बलवान असतो तेव्हा व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण आणि धैर्य निर्माण होते. आता रामनवमीच्या या पावन पर्वावर सूर्याचे तेज आणि गुरूंची कृपा याचा सुवर्ण संगम होत असल्याने समाजमान आणि वैयक्तिक प्रगतीसाठी हा काळ परिवर्तनाचा ठरणार आहे. आता रामनामाचा जप केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर पत्रिकेतील नकारात्मक योगाचा प्रभावही कमी होण्यास मदत होते. आता या विशेष दिवशी आपल्या राशीनुसार नेमके काय बदल घडतील हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. तर आता त्यानुसार आपण आता बघूया 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. तर आता सुरुवात करूया राशी भविष्य या व्हिडिओला. आता पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशींच्या लोकांसाठी ही रामनवमी ऊर्जेने भरलेली असेल. श्री प्रभू रामांच्या कृपेने तुमच्या प्रलंबित कामांना गती मिळेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आज आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. विशेषतः उष्णतेचे विकार जाणवू शकतात. आता श्रीरामांना गुळाचा नैवेद्य अर्पण करणे आज शुभ ठरेल. आता हे बघितले मेष राशीचे राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीचे नवमी स्पेशल राशी भविष्य काय सांगते. तर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिक स्थैर्य देणारा असा आहे. कुटुंबात आज आनंदाचे वातावरण राहील आणि भावंडांशी असलेले संबंध आज सुधारतील. आता गुंतवणुकीसाठी हा दिवस उत्तम असा आहे. श्री प्रभू रामांच्या मंदिरात पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केल्यास मानसिक प्रसन्नता आज लाभेल. तर आता बघूया आपण तिसरी रास. तर तिसरी रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींना आज नोकरीत नवीन संधी मिळतील. तुमच्या बोलण्यातील
गोडव्यामुळे शत्रूही मित्र होतील. आता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा हा काळ आहे. श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असे ठरते. आता बघूया आपण चौथी रास. आता चौथी रास आहे कर्क रास. आता प्रभू रामांचे जन्मलग्न कर्क असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेष असा भाग्याचा आहे. मनातील इच्छा पूर्ण होतील. मातापित्यांचे सहकार्य आज लाभेल. घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते. श्री प्रभू रामांना खिरीचा नैवेद्य दाखवावा. तर आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीचे सूर्याचे वर्चस्व असलेल्या सिंह राशीसाठी हा दिवस मान सन्मान असा वाढवणारा आहे. सरकारी कामात यश मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मात्र घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. सूर्याला अर्घ्य देऊन रामनामाचा जप केल्यास आज भाग्योदय होईल. तर आता बघूया आपण सहावी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस आध्यात्मिक प्रगतीचा असा आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. कन्या राशीच्या व्यक्तींना व्यापारात वाढ होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आता गरिबांना पिवळ्या वस्तू दान केल्यास पुण्यप्राप्ती होईल. तर आता बघूया आपण सातवी रास तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ लाभदायक असा आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. कौटुंबिक जीवनामध्ये जोडीदाराशी मतभेद टाळावेत. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांना तुळशीपत्र अर्पण करणे तुमच्यासाठी कल्याणकारी असे ठरेल. आता बघितले आपण सातवी रास तूळ राशीचे सविस्तर राशी भविष्य. तर आता बघूया आपण वृश्चिक रास. आजच्या दिवशी वृश्चिक राशीचे भविष्य काय सांगते. तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारीपासून आज दिलासा मिळेल. आता तुमच्या कष्टाचे चीज होईल. नोकरीत वरिष्ठांची शाबासकी मिळेल. शत्रूंच्या चाली आज निष्फळ ठरतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज हनुमानाची उपासना केल्यास कार्यात येणारे अडथळे दूर होतील. आता बघूया आपण नववी रास धनुरास. आता धनुराशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया आपण. आता धनुराशीच्या लोकांसाठी हा दिवस ज्ञानाच्या उपासनेचा असा आहे. धनुराशीच्या व्यक्तींना लांबचे प्रवास घडून येतील. संततीकडून आनंद वार्ता मिळण्याची आज शक्यता आहे. आता गुरूंची कृपा तुमच्यावर राहील. श्रीरामांच्या चरणी पिवळे फुले अर्पण करावे धनुराशीच्या व्यक्तीने. तर आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आज थोडासा ताण जाणवू शकतो, पण संयमाने परिस्थिती हाताळता येईल. जमीन जुमल्याचे व्यवहार आज यशस्वी असे होतील. आता कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. आता श्रीरामांना निळ्या रंगाची फुले किंवा फळे अर्पण करणे आज मकर राशीसाठी शुभ असे आहे. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता कुंभ राशीच्या व्यक्तींच्या पराक्रमात आज वाढ होईल. नवीन लोकांशी संपर्क वाढल्यामुळे भविष्यात
फायदा होईल. आता आर्थिक स्थिती आज मध्यम राहील. घरातील वातावरण उत्साही ठेवण्याचा आज तुम्ही प्रयत्न करा. श्री प्रभू रामांच्या नामस्मरणाने तुमचे आत्मबळ वाढेल. आता बघूया आपण शेवटची रास, 12वी रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय आहे? तर मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा असा आहे. आता धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे आज योग आहेत. धनलाभाचे संकेत मिळत आहेत. आता परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळेल. विष्णू सहस्रनामाचे पठण करणे लाभदायक असे ठरेल. आता शुभ काळ, राम जन्माचा दुपारी 12चा मुहूर्त हा पूजेसाठी अत्यंत श्रेष्ठ असा आहे. तर या रामनवमीला प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहोत. श्रीरामनवमी विशेष राशी भविष्य. आज आपण श्रीरामनवमी विषय राशी भविष्य हा व्हिडिओ बघितला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.